हा माझा मोबाईल आहे. आता हेच जर इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर कसं सांगणार? दिस इज आय मोबाईल की दिस इज माय मोबाईल? व्हॉट डू यू थिंक विच वन इज करेक्ट? नमस्कार मित्रांनो, माय नेम इज प्रशांत तिवारे. आय एम युअर इंग्लिश ट्रेनर फ्रॉम स्किल स्क्वेअर अकॅडमी कोल्हापूर. आणि आजच्या लेसनमध्ये आपण पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय हे शिकणार आहोत. एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या संदर्भात पॉझेशन म्हणजेच मालकी हक्क दर्शवण्यासाठी जे ॲडजेक्टिव्ह वापरले जाते त्याला पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. आता याची काही उदाहरणं पाहूयात. माझं नाव प्रशांत आहे. माय नेम इज प्रशांत. ही तुझी कार आहे. दिस इज युअर कार. त्याचं नाव श्रेयस आहे. हिज नेम इज श्रेयस. तिचं नाव शिल्पा आहे. हर नेम इज शिल्पा. आमचे स्टुडंट्स कोल्हापूरचे आहेत. आर स्टुडंट्स आर फ्रॉम कोल्हापूर. आता या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वाक्यातील व्यक्ती किंवा गोष्टी यांचा उल्लेख करताना त्या कोणाच्या मालकीच्या आहेत हे जर सांगायचं असेल तर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हचा उपयोग केला जातो. अँड दिस इज व्हेरी व्हॅल्युएबल फॉर युअर इंग्लिश लँग्वेज. अशाच सोप्या पद्धतीनं इंग्लिश शिकण्यासाठी स्किल स्क्वेअर अकॅडमीच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या लेसनमध्ये. आणि तो लेसन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.